मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर झाले. माझं घर माझा अधिकार या संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येणार आहेत. येत्या 5 वर्षात 35 लाख घर बांधण्याचा निर्णय झाला. यासाठी 70,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. पोशीर आणि शिलार या नव्या धरणांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई नवी मुंबईसह MMR भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळात मोठा निर्णय झाला. या प्रकल्पासाठी 12,000 कोटींचा खर्च येणार आहे. बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनारातील भूखंड महानगर गॅस लिमिटेड कंपनीला सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा करण्यात आली. वाशिमच्या कारंजामध्ये दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. यासाठी एकूण 18 पदनिर्मिती आणि जवळपास $2.25 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. धुळ्यातील शिंदखेडातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना तसंच सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेचच्या सुधारित खर्चाला मान्यता झाली आहे. या प्रकल्पांमुळे सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. छगन भुजबळांनी आज सकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. ज्याचा शेवट चांगला ते सर्वच उत्तम. भुजबळांनी शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली तर कोणत्याही खात्याची मागणी केलेली नाही. मुख्यमंत्री देतील ते खातं चालेल असेही भुजबळ म्हणाले. छगन भुजबळांच्या एंट्रीनं नाशिक पालकमंत्रीपदाची स्पर्धा आता वाढली आहे. गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार असतील. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं. धनंजय मुंडेंचा मंत्रालयातील कक्ष 2 महिन्यांनी उघडला. भुजबळांना मंत्रालयातील 204 क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील 204 क्रमांकाच्या कक्षात साफसफाईचं काम सुरू आहे. छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळत असल्याने येवल्यात जल्लोष झाला. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत घोषणाबाजी केली. भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोक पुसायचं काम करतायत. मनोज जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अलमट्टी धरणाच्या अडचणीसंदर्भात उद्या राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहे. कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा याला विरोध आहे. मुंबईत 2 दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं आयोजन झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची उपस्थिती यावेळी होत असेल. यावेळी भारतीय तरुणांनी स्टार्टअपमध्ये किती काम केलं ते इथे दाखवण्यात येणार आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा मिळाला आहे. हवामान खात्यानं हा इशारा दिला आहे. पुण्यातील विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर पुन्हा पाणी साचले, त्यामुळे प्रवाशांची मात्र तारांबळ होते. रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. माणगाव तळात, रोहा, महाड तालुक्यात दमदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे वातावरणात गारवा पाहायला मिळाला. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागानं याबाबतीत ऑरेंज अलर्ट दिला होता. बीडमधील आष्टी तालुक्यात वळवाचा पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान केलं. अचानक आलेल्या पावसामुळे डाळिंब पिकाला मोठा फटका बसला आहे आणि शेतकरी चिंताग्रस्त झाले. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं मोठं नुकसान केलं. अनेक घरांची पत्रं उडाली असून 20हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. अरुण डेंगळेंकडून गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आला आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे त्यांनी राजीनामा सोपवला. परभणीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघर्ष समितीने धरणं आंदोलन केलं. मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात ते सहभागी झाले होते. मागण्या आपल्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. नागपूरमधील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सरकारच्या खरीप पूर्वतयारीला व्यत्यय येतोय, तर मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा कृषी सहाय्यकांचा इशारा आहे. हिंगोलीत कृषी अध्यक्ष कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं आंदोलन सुरू आहे. कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. मुंबईतील आझाद मैदानावर मातंग समाजाचं जन आक्रोश आंदोलन सुरू आहे. समाजाला आरक्षणाच्या दृष्टिकोनात न्याय मिळण्यासाठी मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं.
भंडाऱ्याच्या देव्हाडात ऊसाचे सुकारे न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. मानस एग्रो साखर कारखान्याच्या साकोरी येथील कार्यालयाला त्यांनी कुलूप ठोकलं. ठाण्यातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी दुपारपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरवस्था पाहायला मिळते. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेकडून नाट्यगृहाबाबत नाराजी व्यक्त झालेली आहे. कोल्हापुरातील गांधी मैदानाची दुरवस्था झाल्यानं ठाकरेंची सेना आक्रमक झाली. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. यवतमाळच्या हिवरा संगम येवठे गावात नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या त्रासाला कंटाळून नागरिक आक्रमक झाले. कल्याण पूर्वेतील चिखलीवाडा परिसरात 4 मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला. दोघांचा त्यात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 1.5 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलंय. हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार राजू नवघरेंकडून बसस्थानकाची पाहणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाला तडे जात असल्यानं राजू नवघरेंनी कंत्राटदारांना धारेवर धरलं. छत्रपती संभाजीनगर शहरात समलैंगिक डेटिंग ॲपवरून तरुणांची लूट होते. बनावट प्रोफाईल तयार करून तरुणांना लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. भेटण्यास बोलून मारहाण करत लुटमार केल्याची काही तरुणांनी तक्रार केली होती. हरियाणातील महागडी मध्य महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या आरोपींना ठाण्यातून अटक झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही धडक कारवाई केली. आरोपींकडून 25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाण्यातील वर्तकनगर परिसरात पार्क केलेल्या रिक्षाला आग लागली. रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी यात झाली नाही. जळगावच्या चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीजवळ एसटीचे ब्रेक फेल झाले. एसटीने 4 जणांना चिरडलं. यातील 2 मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले. मध्य रेल्वेच्या अमरनाथ सीएसएमटी लोकलमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. जागेच्या वादातून एका पुरुष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण झाली. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप याबाबतीत कारवाई झालेली नाही. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी नारळीकर यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने पहाटेच त्यांचं निधन झालं. मुंबईच्या मालवणी परिसरात जन्मदातीच्या संमतीनं 19 वर्षीय आरोपीकडून मुलीवर अत्याचार झाला. घटना उघड होऊ नये यासाठी आई आणि आरोपीकडून मुलीची हत्या करण्यात आली. पोलिसांकडून या दोघांना आता अटक करण्यात आली. बीडमध्ये अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये पीडितेच्या पोटदुखीच्या आजारावरून तपासणी केली असता ही बाब उघड झाली होती. साताऱ्यातील बावधन नाक्यावर फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं अनर्थ टळला. पुण्यात रस्त्यावरील तुटलेली केबल दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात झाला. केबलमुळे दुचाकीस्वार विश्व परदेशी याच्या गळ्याला दुखापत झाली आहे. डॉक्टर जयंत नारळीकर यांचं पार्थिव मंगेशकर रुग्णालयात सध्या आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव आयुकामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थान दौऱ्यावर येतात. बिकानेर मुंबई एक्सप्रेस रेल्वेला ते हिरवा कंदील दाखवतील. 26,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणीही ते करणार आहे. गडचिरोलीत बिनागुंडा परिसरातून 36 लाखांचं बक्षीस असणाऱ्या 5 नक्षलवाद्यांना अटक झाली. पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्दिष्टानं छत्तीसगडमधून गडचिरोलीत शिरले होते हे नक्षलवादी. उत्तर प्रदेशच्या सरकारी शाळांमध्ये क्षमतेपेक्षा 22 लाख विद्यार्थी कमी आहेत. सरकारी शाळांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं मायावतींनी वक्तव्य केलं आहे. शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 872 अंकांनी घसरला तर निफ्टी 261 अंकांनी घसरला. आयपीएलमध्ये लखनौ आणि हैदराबाद सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात वाद झाला. दोघांवरही आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडून कारवाई झाली आहे. दिग्वेशवर एका मॅचसाठी निलंबन तर मॅच फीच्या 50% एवढ्या आणि अभिषेकवर 25% दंड भरण्याची कारवाई झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज सामना होतोय. आजचा सामना रॉयल्ससाठी 2025च्या हंगामातील शेवटचा सामना ठरणार आहे. रोहित शर्मानं फॅन्टसी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांपैकी एकाला त्याची मौल्यवान लॅम्बॉर्गिनी उरुस कार दिली भेट. रोहितने ड्रीम 11च्या जाहिरातीत विनोदी पद्धतीनं कार देण्याचं आश्वासन दिलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.